नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, विशेषतः दिव्यांग बांधव, यांच्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यासाठीचा दोन्ही महिन्यासाठीचा हप्ता काल लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला. ज्या लाभार्थ्यांचा जमा झालेला होता काल, त्यांचा आजसुद्धा जमा करण्यात आला. मात्र तरीसुद्धा अद्याप भरपूर लाभार्थी या दोन्ही हप्त्यांपासून, विशेषतः मे महिन्याच्या हप्त्यापासून वंचित आहेत. तर या लाभार्थ्यांची नक्की काय चुकी झाली आहे, त्याचबरोबर कोणती कारणं आहेत ज्या कारणांमुळे लाभार्थ्यांचा एप्रिल आणि मे महिन्यासाठीचा हप्ता, जी पेन्शन आहे विशेषतः दिव्यांग बांधवांची, ही जमा झालेली नाही आहे. तर याची 9 कारणं, अत्यंत महत्त्वाची अशी कारणं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूपच महत्त्वाची असून यामधलं एक जरी कारण तुमचं असेल तर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर निराधार शाखेमध्ये दिव्यांग जे सक्षमीकरण विभाग आहे यांच्यामार्फत जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार तहसीलदार कार्यालयाअंतर्गत निराधार शाखेमध्ये जाऊन तुमची ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. ही कामं लवकर करून घ्या, जेणेकरून आत्ता जर हप्ता आला नसेल तर यानंतरचे हप्ते तुमचे थांबणार नाही आहेत. तर नक्की काय कारणं आहेत, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांचं मासिक अनुदान जे आहे, त्यांचं पेन्शन हे जमा करण्यात आलेलं आहे. एप्रिल आणि मे महिन्यासाठीचं पेन्शन जे आहे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे. मात्र बहुतांश लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थ्यांचं मासिक अनुदान रक्कम जमा झाली नाही. तर याचं कारण पाहूयात. महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांग बांधवांसाठी मासिक अनुदान रक्कम अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यासाठीची जमा करण्यात आली. मात्र पाहू शकता एप्रिल किंवा मे महिन्याची रक्कम काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये, जवळजवळ बहुतांश लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे. तर लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालयातील डेस्क जो आहे, डेस्क 1 या ऑप्शनमध्ये म्हणजे डेस्कवर जाऊन निराधार शाखेमध्ये तपासणी करता येते. 9 प्रकारच्या तांत्रिक समस्या आहेत. काही लाभार्थ्यांच्या आपल्याला कमेंटसुद्धा आल्या होत्या की सगळं बरोबर आहे तरी पैसे आले नाही. तर नक्की काय कारण आहे, तांत्रिक समस्या काय आहे, अडचण काय आहे, याची माहिती आपण पाहणार आहोत. ज्यामुळे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रिया जी आहे ही अडते, पुढे प्रक्रिया होत नाही. तर या समस्या कुठल्या असतात? बँक खातं तुमचं आधार लिंक नसतं, KYC नो युअर कस्टमर व्हेरिफिकेशनचे असतं. ह्या संबंधित ज्या अडचणी असतात त्या कारणामुळे लाभार्थ्यांचे पैसे हे अडकून राहतात. त्याचबरोबर तहसीलदार जे डिस्ट्रीब्युशन प्रक्रिया असते वितरणाची, ही महत्त्वाची भूमिका त्यांची असते. तर 9 मुख्य कारणं आहेत आणि त्यावर उपायसुद्धा पाहणार आहोत. जर तुमचं यामधलं एक जरी कारण असेल तर त्यावर काय करायचं हे सुद्धा जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा अकाउंट क्लोज किंवा ट्रान्सफर. काही वेळेला पाहू शकता तुमचं जे अकाउंट आहे, तुम्ही ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे जमा होतात, जे आधार लिंक्ड आहे ते तुमचं बंद असतं किंवा ट्रान्सफर झालेलं असतं. तर खाते बंद किंवा ट्रान्सफर झालेलं असेल तर या कारणामुळे तुमचे पैसे जे आहे हे तुम्हाला जमा होत नाहीत, वितरण होत नाही. तर यावेळेला पोस्टल बँकेत तुमचं जे आहे नवीन बँक खातं उघडा, जर बंद झालं असेल तर, किंवा चालूच खात्याला तुमचं NPCI आधार लिंकिंग करून घ्या. म्हणजे जर बंद झाले अकाउंट त्याला जर आधार लिंक असेल तर नवीन तुमचं अकाउंट असेल त्याला तुमचं आधार लिंक करून घ्या NPCIद्वारे मॅप्ड. तर त्यासाठी कशी प्रोसेस आहे याबाबतसुद्धा आपण डिटेलमध्ये एक नवीन व्हिडिओ, स्वतंत्र व्हिडिओ घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला समजेल NPCIला आधार लिंक कसं लिंक करायचं, तुमचं वेगळं अकाउंट लिंक केलं जाऊ शकतं. त्यानंतर पाहू शकता KYC डॉक्युमेंट, तुमचे जे KYC कागदपत्र आहेत हे दिली नसतील, जमा केले नसतील तर या कारणामुळे, किंवा अपूर्ण असतील तर या कारणामुळे सुद्धा तुमचा हप्ता अडलेला असू शकतो. म्हणजे बँकेमध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्ड घेऊन जा, चालू खात्यासोबत तुमचं NPCI आधार लिंक करून घ्या. या कारणामुळे सुद्धा पैसे हे अडकतात. तिसरं कारण जे आहे डॉक्युमेंट पेंडिंग फॉर अकाउंट होल्डर टर्निंग मेजर. म्हणजे पाहू शकता खातेधारकांचे कागदपत्र आहेत, पेंडिंग आहेत, वयाप्रमाणे अपडेट त्यांची आवश्यक असणं आवश्यक आहे. तर या कारणामुळे बँकेमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्या आणि NPCI आधार लिंक स्वतः जाऊन करा. तुम्हाला जर ऑनलाईन जमत नसेल तर बँकेमध्ये जाऊन सुद्धा NPCI आधार लिंक केलं जाऊ शकतं, आधार आणि पॅन कार्ड जमा करून. तर हे तिसरं कारण आहे.
चौथं कारण आहे 53A अकाउंट इनएक्टिव्ह, नो ट्रान्झॅक्शन फॉर लास्ट 3 मंथ्स. म्हणजे काही पाहू शकता तुमचं नवीन जुनं अकाउंट आहे, बंद झालेलं नाही आहे, मात्र 3 महिने कोणताही व्यवहार न झाल्यामुळे अकाउंट इनॅक्टिव्ह झाले, निष्क्रिय झाले. तर यावेळेला सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अशा वेळेला DBTची प्रक्रियेद्वारे जे पैसे आहेत निराधार योजनेसाठीचे हे जमा होत नाहीत. तर 3 महिने कोणताही ट्रान्झॅक्शन झालं नसेल तर यावेळेला सुद्धा बँकेमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड द्या, बंद खातं तुमचं चालू करून घ्या आणि NPCI आधार लिंकसुद्धा करून घ्या. सगळ्या प्रोसेस या बँकेमध्ये होऊ शकतात. पुढचं कारण आहे 5वं, आधार नंबर नॉट मॅपिंग, मॅप टू अकाउंट नंबर. म्हणजे आधार क्रमांक जो आहे हा तुमचा खात्याशी, बँक खात्याशी जोडलेला नाही आहे. आता सगळे जवळजवळ 50 ते 60% पेक्षा जास्त लाभार्थी असे असतात ज्यांचं याच कारणामुळे त्यांचा जो हप्ता आहे हा अडलेला असतो, जमा झालेला नसतो. तर यांच्यासाठी तुमचं जर जुनं अकाउंट चालू असेल, बरोबर असेल, तर त्यालाच NPCIने बँकेमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या आणि जर नसेल तर नवीन खाता उघडून त्याला नवीन खात्याला NPCI आधार लिंक करून घ्या. त्यानंतर न पाहू शकता पुढे 6वं कारण आहे अकाउंट ब्लॉक्ड फॉर फ्रीज. म्हणजे अकाउंट ब्लॉक झालंय किंवा बंद झालंय, तुमचं बँक खातं फ्रीज किंवा ब्लॉक झालेलं आहे. तर या कारणामुळे सुद्धा पोस्टल बँकेमध्ये खातं उघडून NPCI आधार लिंक करून तुमचं DBT प्रोसेस जे आहे हे क्लिअर केली जाऊ शकते. ही सगळी कारणं तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही क्लिअर करू शकता. 7वं कारण आहे पार्टिसिपेंट नॉट मॅप टू प्रोडक्ट. म्हणजे पाहू शकता सहभागी उत्पादनाशी जोडलेलं नाही आहे. म्हणजे तुमचं नवीन ते अकाउंट आहे हे NPCIला लिंक नाही आहे किंवा प्रोडक्टसाठी लिंक नाही आहे. तर यावेळेला सुद्धा नवीन खाता उघडून तुमचं NPCI आधार लिंक करून घेणं आवश्यक आहे. सगळी प्रोसेस हे बँकेमधून होऊ शकते. 8वं कारण पाहिलं तर पाहू शकता इनॅक्टिव्ह आधार कार्ड. म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे हे निष्क्रिय झालेलं आहे, बंद झालं आहे. तर अशा वेळेला सुद्धा तुमचं आधार कार्ड निष्क्रिय असेल तर आधार कार्ड सेवा केंद्र जे आहे या सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड ॲक्टिव्ह करा, तुमचं मोबाईल नंबरला लिंक करा, पॅनला लिंक करा, बँक अकाउंटला लिंक करा. या कारणामुळे सुद्धा पैसे जे आहे लाभार्थ्यांचे अडलेले आहेत. त्यानंतर 9वं कारण आहे आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट, नॉट मॅप टू आधार. म्हणजे काही वेळेला तुमची आधार मॅपिंग केलेली आहे किंवा नाही, पण आधार मॅपिंग अस्तित्वात नसेल तर याला सुद्धा तुम्हाला ऑप्शन जो आहे जुना अकाउंट बंद राहू द्या, नवीन अकाउंट उघडा आणि पुन्हा आधार कार्ड जे आहे बँक अकाउंटला लिंक करून घ्या. तर ही सगळी जी 9 कारणं आहेत या 9 कारणांमुळे जर तुमचे पैसे अडले असतील, तुमचं पेन्शनचा हप्ता जमा होत नसेल तर लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन ही प्रक्रिया करून घ्या, NPCI आधार लिंक करून घ्या. ही झाली 9 कारणं बँकेशी संबंधित आहेत. आता समजा पाहू शकता वेगळी कारणं शासकीय तुमचे जे कागदपत्र आहेत यानंतरच्या महिन्यासाठी नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय तर पुन्हा एकदा कागदपत्र जे आहेत तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करा. मुख्य म्हणजे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर निराधार शाखेमध्ये जाऊन जो काही अडचण आहे यामधला कोणता एरर आलाय तो एरर चेक करा आणि त्यानुसार तुम्हाला जे काय प्रोसेस करायची ती करा आणि बँकेमध्ये जाऊन NPCI आधार लिंक जे आहे करून घ्या. जर अकाउंट बंद असेल तर नवीन अकाउंट जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढं चालू करा. तर तुम्ही पाहू शकता डेट ऑफ बर्थ तुमचं जे निराधार शाखेमध्ये गेलं तर तुमची डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्डवर त्याचबरोबर UDID कार्डवर जी आहे तीच त्या ठिकाणी डेस्कवर दाखवते का नाही ते चेक करा. UIDI तुमचं आधार कार्ड बरोबर आहे, तुमचं नाव बरोबर आहे, तुमचं जेंडर बरोबर आहे, मेल फिमेल सगळं काही बरोबर आहे किंवा चेक करा. आणि काही या व्यतिरिक्त दुसरा तुमचा काही अडचण असेल तर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये संपर्क करा. तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तात्काळ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, सगळे माहिती तुम्हाला दिली जाईल. तर अशा पद्धतीने सध्या हे एरर जे आहेत या कारणामुळे बहुतांश लाभार्थ्यांचे जे पैसे आहेत मे महिन्यासाठीचे हे अडलेले आहेत. तर जेवढ्या लवकर शक्य होईल निराधार शाखेमध्ये त्याचबरोबर निराधार शाखेमध्ये जाऊन चौकशी करा की नक्की कोणतं कारण आहे ज्यामुळे लाभार्थ्यांचे पैसे तुमचे पैसे हे अडलेले आहेत. एरर चेक करा, तांत्रिक समस्या काय आहे ती चेक करून बँक खात्यामध्ये तुमचं जे NPCI आधार लिंक आहे ते करून घ्या आणि जी काय अडचण आहे ते सॉल्व्ह करून घ्या. त्याचबरोबर नवीन वर्षासाठीचे कागदपत्रसुद्धा सांगितले असतील तर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर निराधार शाखेमध्ये जमा करा. निश्चितच यानंतरचे तुमचे हप्ते बँक खात्यामध्ये वेळेवर जमा होतील. या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठीच्या पियवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.